इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या आणलेला विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे। या कारवाईत तब्बल 17,10,160 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 6 ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाचे निरीक्षक बी.के. जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी हद्दीतील विनस चौक उल्हासनगर 4 येथे सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून दमन निर्मित आयात विदेशी मद्याच्या 168 बाटल्या तसेच 3 वाहने, एक एर्टिगा कार, एक रिक्षा आणि एक महिंद्रा पिकअप असा एकूण 17,10,160 रुपयाचा माल जप्त करण्यात आला। या प्रकरणात सुनील ईश्वरलाल बुलानी आणि भीषम सुनील कटारिया या दोघांना अटक करण्यात आली असून आणखी एका अज्ञात फरार आरोपीचा शोध सुरू आहे। प्राथमिक चौकशीत हे सर्व मद्य दादरा आणि नगर हवेली व दमन येथे विक्रीसाठी असलेले पण करचुकवेगिरी करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेले असल्याचे समोर आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे उल्हासनगर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असे विभागाने स्पष्ट केले आहे।